नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता यश आपल्या माला म्हणत असतो की मा, अगं कधी पाजर फुटेल ग तुझ्या मनाला. असं म्हणाल्यानंतर यशकडे आता घरातले सगळेजण बघतच बसतात. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की यश, तुला किती वेळा सांगितलंय जेवताना बोलायचं नाही म्हणून. पण इथे यशला आपल्या भावाचा मुद्दा मांडायचा असतो की उदयने जरी लग्न केलं असलं तरीसुद्धा आता त्याच्या बायकोला आणि त्याला दोघांनाही घरामध्ये तर घ्यायला हवं ना. तेव्हा इकडे यश म्हणतो की मा, अगं पण आता बरीच वर्ष झाली की नाही, मग आता उदयदादाला घे ना पुन्हा घरामध्ये. तेव्हा इथे मा म्हणत असते, किती वेळा सांगितलं जेवताना बोलायचं नाही म्हणून. आणि तू कुणाबद्दल बोलतोयस? उदयबद्दल, जो एका परक्या मुलीसाठी आपली सगळी जवळची नाती तोडून निघून गेला. त्याने आपल्या खानदानाचा प्रतिष्ठेचा अजिबात विचार केला नाही. एका ड्रायव्हरच्या मुलीबरोबर लग्न केलं आणि हा तोच ड्रायव्हर आहे ज्याने तुझ्या वडिलांचा अपघात केला. अरे तुझ्या वडिलांची आज काय अवस्था आहे ते सगळं त्या ड्रायव्हरमुळे झाले. आणि एका ड्रायव्हरच्या मुलीला मी घरची इथे लक्ष्मी करून घेऊ असं वाटतंय तुला? हे कधीही शक्य होणार नाही आहे. तेव्हा इथे आता जात असताना बोटीमधून कावेरी विचारत असते, पण असं काय झालंय भाऊजी? जिजू काय झालं असं की तुमची माँ अजूनही तुम्हाला स्वीकारत नाही आहे? असं काय तुम्ही जगावेगळं केलं आहे? हे बघा, तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांना फोन करा. हवं तर त्यांच्या नातवाचा म्हणजे चिकूचं तोंड दाखवा, त्यांनासुद्धा माया येईल. पण असं काय घडलं आहे की तुमच्या आई तुमच्यावरती इतक्या रागवल्यात? तेव्हा काऊ म्हणत असते की कावेरी, अगं किती वेळा तुला सांगितलं, आधीसुद्धा तुला हे कारण मी सांगितलं आहे. अगं मी त्यांच्या एका ड्रायव्हरची मुलगी आहे, बरोबर की नाही? मग त्या मला त्यांच्या एवढ्या मोठ्या खानदानामध्ये सून म्हणून का स्वीकारतील? म्हणून त्या खरं तर आमच्यावरती रागवल्यात. तेव्हा कावेरी म्हणते, मग काय झालं काहू? अगं ड्रायव्हरची मुलगी असली म्हणून काय झालं? ड्रायव्हरची मुलगी ही माणूस नसते का? अगं तुला त्यांनी एकदा भेटायला तरी हवं होतं ना. तू किती चांगली आहेस, माणूस म्हणून किती ग्रेट आहेस, हे त्यांना कळलं असतं. ड्रायव्हरची मुलगी असली म्हणून काय झालं? मला तर वाटतं की तुमच्या माने आता सगळं काही विसरायला हवं आणि तुमचा स्वीकार करायला हवा. तेव्हा यशसुद्धा तेच म्हणतो की ड्रायव्हरची मुलगी असली म्हणून काय झालं, ती काय माणूस नसते का? तेव्हा सुलक्षणा म्हणते की हो ती माणूस असते, पण अरे हा तोच ड्रायव्हर आहे ज्याने तुझ्या वडिलांचा इथे अपघात केला आणि तो तर निघून गेला ना. आणि त्याच्याच मुलीबरोबर उदयने लग्न केलं आणि ते आपल्या खानदानाला प्रतिष्ठेला शोभणारं तर अजिबातच नाही. आणि मी घराची शिस्त कधीही बिघडू देणार नाही. घराची शिस्त म्हणजे इथे सगळ्यात महत्त्वाची आणि ती सगळ्यांना पाळायलाच हवी. जो ती शिस्त मोडण्याचा प्रयत्न करेल त्याला माफी नाही, मग तो कुणीही का असेना. तो उदय असला तरीसुद्धा त्याने घराची शिस्त मोडली आणि तो घरातून निघून गेला. तेव्हा इकडे आता काकासुद्धा तेच म्हणत असतात की सुलक्षणा, अगं जे झालं ते झालं. आणि हे बघ, माझा जो काही अपघात घडला तो घडवून आणलेला नाही आहे गं. ड्रायव्हरने गाडी तर व्यवस्थित चालवली होती, पण कधीकधी चुका होतात, त्या पद्धतीने चूक झाली गं. अपघात झाला, तो घडवून आणला नव्हता, त्याच्यामध्ये ड्रायव्हरची काही चूक नाही आहे. मला पण तेच वाटतं. यश जे काही बोलतोय ते अगदी बरोबर आहे. हे बघ, उदयवरती तुझा राग होता, सगळं मान्य आहे, पण आता लग्न झालं आहे की नाही? मग आता लग्न झालं आहे तर सुनेला आपल्या आणि उदयला घरी बोलावलंच तर बरं होईल असं मलाही वाटतं. जाऊ दे, त्याला आता माफ करून टाक. त्यानंतर प्रेक्षकांनो सुलक्षणा म्हणते की नाही, या बाबतीत मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. त्याने माझी आणि तिची, आमच्या दोघींमध्ये त्या मुलीची निवड केली आहे ना, जन्मदात्या आईची नाही. मग आता तुम्हाला काय वाटतं? त्याने त्याचा मार्ग निवडला आहे, त्याच्यामध्ये मी बदल करणार नाही आणि मी माझ्या घराच्या शिस्तीमध्ये कुठलाही बदल करणार नाही असं आता इथे सुलक्षणा स्पष्टपणे म्हणत असते. म्हणजे आता काका आणि त्याचबरोबर यश यांचंसुद्धा म्हणणं तेच असतं. आणि सगळे आता घरातले लोक तिच्याकडे आशेने बघत असतात की सुलक्षणाचा निर्णय आता काय असणार आहे. उदयला घरामध्ये ती घेईल का? जेव्हा इथे काकासुद्धा म्हणतात की त्याला घरात घे, तेव्हा ती सगळ्यांची तोंडं बघताना म्हणते, तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं? म्हणजे हा जो काही मी निर्णय घेतला आहे तो मला त्याचा त्रास होत नाही? तो माझ्या काळजाचा तुकडा होता. उदय माझ्या पोटचा मुलगा, माझ्या इथे हृदयाचा तुकडा होता, माझ्याच इथे अंगामासाचा आहे ना तो. तरीसुद्धा मी त्याला माझ्यापासून दूर केले. त्याच्यापासून मी माझी नाळ आता तोडून टाकून दिले. आता त्याच्याबरोबरची सगळी नाती मी तोडून टाकलेत.
त्याला इथून मी बाहेर काढले तर मला त्रास होत नाही असं वाटतं का तुम्हाला? आई आहे मी उदयची, 9 महिने पोटात वाढवले मी त्याला. मग मला वाईट वाटत नसेल, मला दुःख होत नसेल, त्याला माझ्यापासून दूर करून मला त्रास होत नसेल का? पण आता मी हे सगळं स्वीकारले, तुम्हीही सगळेजण स्वीकारा. आणि आता त्यांचा विषय पुन्हा या घरामध्ये काढू नका. मी त्यांना या घरामध्ये पुन्हा घेणार नाही असं आता स्पष्टपणे सुलक्षणा म्हणत असते. आणि याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्याने एकदाही विचार नाही केला. त्या परक्या मुलीसाठी सगळी इथे जन्माची नाती तोडून निघून गेला ना. मग आता काय करायचं आहे आपण? जर त्याला तिच्याबरोबर संसार थाटायचा होता, त्याने थाटला. एका ड्रायव्हरच्या मुलीबरोबर लग्न केलं. आपल्या इथे मानममतेचा, प्रतिष्ठेचा अजिबात विचार केला नाही. खानदानाचा विचार जर करता येत नसेल तर मग आपण त्यांचा विचार का करायचा? आता हा निर्णय जो काही मी घेतलेला आहे तो शेवटचा. याच्यामध्ये बदल अजिबातच होणार नाही. आई म्हणून त्रास मला किती होत असेल ना, याचासुद्धा विचार करा. मी एवढी कठोर आणि निष्ठुर आहे असं तुम्हाला वाटतही असेल, पण माझ्याही मनाला वेदना होतात. पण मी हे सगळं काही सहन करणार माझ्या घराच्या प्रतिष्ठेसाठी. त्यानंतर सुलक्षणा आता जात असते आणि एक कुठला तरी श्लोकसुद्धा म्हणत जाते. तेव्हा इथे यश म्हणतो की मा. तेव्हा सुलक्षणा म्हणते, यश किती वेळा सांगितलं आहे जेवणाच्या ताटावरून उठायचं नाही, जेवणाचा अपमान होतो, सांगितलं की नाही? खाली बस आणि जेवून घे, खाली बस यश असं म्हणाल्यानंतर यशला आता खाली बसावंच लागतं. त्यानंतर इथे आता पौर्णिमा आता भरीतभर तिला काहीतरी बोलायलाच हवं, त्यासाठीच तर यांचं कास्टिंग झालं आहे ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते की वहिनी आता उदयचं काय, तर त्याच्या बाळाची सुद्धा सावली या घरावरती पडू देणार नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो असं म्हणाल्यानंतर इथे लगेचच सुलक्षणा मागे वळून इथे पौर्णिमाकडे बघायला लागते, ते सुद्धा रागाने. जेव्हा पौर्णिमा असं म्हणते ना की बाळाची सावलीसुद्धा पडू देणार नाही, तेव्हा मात्र इथे यशला आपलं रडू अनावर होतं. यशला खूप वाईट वाटतं. तो खूपच जास्त रडायला लागतो. आपल्या भावाला, त्याच्या मुलाला घरामध्ये आता एंट्री नाही हे बघून त्याला दुःख होतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी म्हणत असते, काऊ जिजू काळजी करू नका, लवकरच तुमची आई तुम्हाला घरी बोलवेल. अहो आपला चिकू आहे ना, त्याचं तोंड तुमच्या आईला दाखवा, म्हणजे तिच्या मनाला पाझर नक्की फुटेल आणि त्याच्यासाठी का होईना पण तुम्हाला तुमच्या घरी लवकरच मानाने बोलावलं जाईल की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता उदय म्हणत असतो की नाही, ते शक्य होणार नाही आहे. कारण इथे आता उदयला आठवतं आणि तो सांगतही असतो की कशा पद्धतीने त्याने घर सोडलं होतं. ज्या वेळेला कावेरी म्हणते की तुमची आई नक्की तुम्हाला बोलवेल, तेव्हा इथे उदयला आठवतं की ज्या वेळेला त्याच्या आईने सांगितलेलं असतं की कावेरीला हवे तेवढे पैसे, दागिने, पैसा अडका हवं तर दे, पण तिला सोड, तिच्याबरोबर लग्न करू नकोस. तेव्हा उदय घरी येतो. तेव्हा त्याची आई म्हणते, काय झालं उदय, त्या मुलीला पैसे दिलेस का? हे बघ तिला हवं तर म्हण, तुला जर अजून पैसे हवे असतील तर तिला हवे तेवढे अजून पैसे दे, पण तिचा नाद तू सोडून दे आणि तिलासुद्धा तुझा नाद सोडायला सांग. दोघेजणं एकमेकांबरोबर लग्न करू नका, कळते का तुला उदय? तेव्हा इथे उदय म्हणतो, मा अगं ते शक्य नाही आहे, तुला नाही माहिती, तिला सोडणं अशक्य आहे गं. मी तिच्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढणार आहे असं मी तिला वचन दिलं आहे. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असले, अरे कसलं वचन, कसलं काय? घराची इज्जत, प्रतिष्ठा तुझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे? तू एका ड्रायव्हरच्या मुलीबरोबर लग्न करणार आहे तरी लोक काय म्हणतील? तुला काय आपल्या तोला मोलाची मुलगी मिळणारच नाही का? किंवा मिळालीच नाही मग फक्त तीच का उदय? हे बघ मला काही कळत नाही, तू हवे तेवढे दागिने अजून हवं तर तिला दे, पण तिला सांग की तुझा नाच सोड म्हणून, आणि तू सुद्धा पुन्हा तिला भेटायला जाऊ नकोस. तेव्हा उदय म्हणतो की मा असं नाही होणार गं, मा तिला सोडणं अशक्य आहे. हे बघ तू एकदा तिला भेट, तिच्याशी बोल, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. ती अशी चांगली बोललीस ना तर तुला कळेल की ती खरंच खूप चांगली आहे. तेव्हा एकदा तरी तिला भेट ना, ती बाहेर उभी आहे. तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणत असते, नाही मी तिला बघितलं नाही आहे आणि ना कधी बघणार, मी तिला अजिबात बघणार नाही आहे. हे बघ एकतर तू माझी निवड कर, नाहीतर एकतर तिची निवड कर, दोघींपैकी एकीची निवड करायची. जर तू माझी केलीस तर तिला सोडून द्यायचं आणि पुन्हा तिचं तोंड बघायचं नाही, आणि जर तू तिची निवड केलीस तर ह्या घरातून तू सुद्धा आत्ताच्या आता निघून जा, माझी काही हरकत नाही आहे, पण पुन्हा तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस, कळलं ना? तेव्हा इकडे उदय म्हणत असतो की मा तू प्लीज मला धर्मसंकटात टाकू नकोस गं, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस आणि तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. मी तिला पण नाही सोडू शकत.
मला तुम्ही दोघेही हवे आहात. तेव्हा सुलक्षणा म्हणते, ते शक्य नाही आहे. एकतर मी किंवा एकतर ती. आणि तुझ्या बोलण्यातून तर मला कळतं आहे की तू त्या मुलीसाठी, त्या परक्या मुलीसाठी जी तुझ्या आयुष्यामध्ये आत्ता आली आहे, तिच्यासाठी तू तुझ्या जन्मदात्या आईला पण सोडायला तयार आहेस. हे तुझ्या बोलण्यातून मला कळतं आहे. पण आता अजिबात नाही. जर तू त्या मुलीची निवड केलीस ना, तर तू या घरामध्ये अजिबात राहू नकोस. आताच्या आता तू इथून निघून गेलास ना तिच्याबरोबर, तरीसुद्धा चालेल, माझी काही हरकत नाही. तेव्हा उदय म्हणत असतो, मा असं नको करूस गं. मा तूसुद्धा माझ्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहेस आणि तीसुद्धा महत्त्वाची आहे. मी तुमच्या दोघींपैकी एकीची निवड नाही करू शकत. तुम्ही दोघ्याही माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहात. तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणते, बास, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं आहे. याच्यामुळे आता मला कळलं आहे की तुला त्या मुलीला सोडायचं नाही आहे, तुला तिच्याबरोबरच राहायचं आहे. मग ठीक आहे, काही हरकत नाही. जर तुला इथे राहायचं असेल तर तू राहू शकतोस. पण मग त्या मुलीचा विचार अजिबात करायचा नाही. आणि जर तुला तिच्याबरोबर जायचं असेल तर तू आत्ताच्या आत्ता गेलास तरी चालेल. मी तुला अडवणार नाही आहे. पण पुन्हा या घराचे दरवाजे तुला कधीच उघडे नसणार. तेव्हा इथे उदय आता आपली बॅग उघडतो. त्याच्यामध्ये हवे तेवढे पैसे, दागिने, गाडीची चावी, हे जे काही असतं ते सगळं आता उदय आपल्या बॅगमधून काढतो आणि ते तिथे ठेवतो. ते का दिलेलं असतं तर सुलक्षणाने कावेरीला द्यायला सांगितलेलं असतं की कावेरीला पैसा वगैरे दे, पण तुझा नाच सोडायला सांग. प्रेक्षकांनो, आता इथे दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना पैसा, अगदी पूर्ण धन दौलत जरी दिली तरीसुद्धा ते घेऊन आता सोडणार आहेत का एकमेकांना? आणि कावेरी ही कोकणातली मुलगी पैशांसाठी प्रेमात पडली असेल का? त्यानंतर इथे आता ती काही पैसे वगैरे घेत नाही. तेव्हा इथे उदय ते सगळं ठेवतो. आपल्या माला म्हणतो की तू जे काही कावेरीला दागिन्याने पैसे द्यायला दिले होतेस ना, ते सगळं मी तिथे डायनिंग टेबलवरती ठेवलं आहे. फक्त ही अंगठी जी तुझी आहे, जो तुझा आशीर्वाद म्हणून मी माझ्याबरोबर घेऊन जातो आहे, त्यामुळे तो फक्त एक अंगठी घेऊन गेलेला असतो. आणि तेव्हा इथे ज्या वेळेला आता पौर्णिमा म्हणते की तुझ्या उदयदादाला काय, तर उदयदादाच्या मुलाची सावलीसुद्धा या घरावरती पडणार नाही, असं जेव्हा इथे पौर्णिमा म्हणालेली असते ना प्रेक्षकांनो, त्यावेळेला जे काही आता सुलक्षणाला राग आलेला असतो आणि ती मागे वळून आता इकडे पौर्णिमाकडे बघते ना, तो राग तिला वेगळाच आलेला असतो. म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की मी माझ्या मुलाला घरातून जायला सांगितले, त्याच्याबरोबरची नाती तोडली आहेत, पण तुम्ही कुणी माझ्या मुलाबद्दल एक शब्द काढायचा नाही की त्याच्या बाळाबद्दलसुद्धा. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते की अजिबात नाही, या घरामध्ये कुणीही येणार नाही. मग अगदी कुणीही असू दे, आता त्यांची सावली या घरावरती पडणार नाही. सुलक्षणा ते बोलते तिथे सगळ्यांसमोर कठोरपणे, पण मग आता एकटी येऊन रडत बसलेली असते आपल्या रूममध्ये. ती इथे आता तिला आठवत असतं उदय तिच्या हाताने पहिला घास खात असतो अगदी दरवेळेला, त्याशिवाय त्याचं पोटच भरत नसतं. मग आता एवढा मोठा जरी झाला असला तरीसुद्धा आईच्या हाताने पहिला एक घास तो म्हणतो की मा, तुझ्या हाताने खाल्ल्याशिवाय माझं पोट नाही भरत गं. त्यानंतरला इथे डोक्याला आता चंपी करून देत असते. तेव्हा तो म्हणतो की तुझ्या हातची चंपी म्हणजे स्वर्गसुख, खूपच छान वाटते मला. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आता सुलक्षणाला आठवत असतात. म्हणजे उदय तिचा एक आदर्श मुलगा असतो आणि त्याच्यासाठी त्याची आई म्हणजे त्याचं सर्वस्व. तेव्हा ती म्हणते, का केलंस तू असं उदय, का केलंस तू असं? आणि ती खूप रडते, खूप रडते. म्हणजे ती अगदी तिच्या मनाला इथे आता कठोर करून तिने हा घेतलेला निर्णय असतो. ते तिचं वरवरचं बोलणं असतं, बाकी काही नाही. त्यानंतर प्रेक्षकांना उदय बाहेर येतो आणि गाडीचा दरवाजा नॉक करतो. तेव्हा लगेचच कावेरी गाडीतून बाहेर येते आणि म्हणते, अहो काय झालं? तेव्हा तुम्ही बोलत का माझ्याजवळ? काय म्हणाल्या मा? तेव्हा इथे उदय म्हणतो की हे बघ कावेरी, मला मी सांगितलं की मी तुला सोडू शकत नाही, आयुष्यभर तुझी साथ देईन म्हणून. त्याच्यामुळे ते घर मी सोडून आता आलो आहे. चल आपण आता जाऊया. तेव्हा कावेरी म्हणते, काय? अहो तुम्ही माझ्यासाठी तुमचं घरदार, तुमची माणसं का सोडताय? हे बघा, तुम्ही हवं तर एक काम करा, मला सोडा, पण तुमच्या कुटुंबाला सोडू नका. मी जाऊन बोलू का माबरोबर? तेव्हा उदय म्हणतो, नाही नको, मी निर्णय घेतला आहे आणि मी घरही सोडलं आहे. हे बघ, ही माची अंगठी आहे माझ्या आणि ही अंगठी मी घेतली आहे तुला माझा आशीर्वाद म्हणून. तिने तुझं तोंडसुद्धा बघितलेलं नाही आहे, पण निदान तिचा आशीर्वाद तरी तुला भेटू दे ना. त्यामुळे इथे आता उदयने ती अंगठी बरोबर आपल्या बायकोच्या म्हणजे कावेरीच्या बोटामध्ये घातलेली असते, माचा आशीर्वाद म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता जे काही घडलेलं असतं ते सगळं आता उदयने कावेरीला सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे आता उदय म्हणत असतो की काऊ,
मी तुला म्हणालो होतो ना की इथे आयुष्यभर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ देणार म्हणून. मग आता तुझी मी साथ कशी सोडणार होतो. आणि तो आपल्या कावेरीचा हात पकडतो आणि मग त्याने आपलं इथे घर सोडलेलं असतं. तेव्हा इकडे कावेरी म्हणते, जिजू, काऊ, अजिबात काळजी करू नका. एक दिवस असा नक्की येईल की तुम्ही त्या घरामध्ये नक्की परत जाणार आणि सगळं काही चांगलं होणार. अजिबात टेन्शन घेऊ नका. बरं चला, आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे ना. कारण मी आपल्या देवी आईला 11 नारळाचं तोरण इथे अर्पण केलं आहे. कशासाठी? तर तुमच्या सुखी संसारासाठी. तुम्ही घरी परत जावं, तुम्हाला मानाने बोलवावं म्हणून माझं 11 नारळाचं तोरण इथे खाली नाही जाणार, हो की नाही. तेव्हा इथे सगळेजण आता हसायला लागतात. त्याचबरोबर इथे आता यश आपल्या भावाचा, वहिनीचा आणि भाच्याचा चेहरा बघत असतो, म्हणजे त्यांचा फोटो बघत असतो आणि त्यांचा फोटो बघून तो खूपच जास्त इमोशनल झालेला असतो. तेव्हा इकडे आता कावेरी म्हणते, काऊ चला आता पाण्यामध्ये नारळ सोडा ना. त्यानंतरला आता पाण्यामध्ये ती नारळ सोडते, पण तिची अंगठी आहे ना प्रेक्षकांनो, ती पाण्याच्या ओघामध्ये वाहून जाते. ती सैल होत असल्यामुळे ती आता वाहून जाते. तेव्हा ती म्हणते, आहो माझी अंगठी, माझा आशीर्वाद पाण्यामध्ये गेला हो. तेव्हा तो म्हणतो, अगं काऊ अशी कशी गेली अंगठी. ती म्हणते, चुकून गेली हो, मला कळलंच नाही. त्यानंतरला कावेरी काय आता दम घेते का. कावेरीने लगेचच पाण्यामध्ये उडी मारलेली असते आपल्या काऊची अंगठी काढण्यासाठी. तेव्हा ती आता पाण्यामध्ये सगळीकडे ती अंगठी शोधत असते. तेव्हा इथे काऊ म्हणत असते, कावेरी अगं काय केलंस तू, कशाला बरं तू उडी मारलीस, पाण्यामध्ये गेलीस, तुला काही झालं म्हणजे. आणि ती आता आपल्या अंगठीपेक्षा आपल्या मैत्रिणीच्या जीवाला घाबरलेली असते. पाण्यामध्ये जाता जाता इथे तिचा पायसुद्धा आहे ना प्रेक्षकांनो, तो इथे आता गवतामध्ये अडकलेला असतो. फांद्या, पाळा, पाचोळा जो काय असतो त्याच्यामध्ये सुद्धा पाय अडकून पडलेला असतो. पण आता कावेरी कोकणातली मुलगी काय ऐकते का. बरोबर पाय अडकलेला सुद्धा दुसऱ्या पायाने सगळं जे काही त्या वेली वगैरे आहेत त्या बाजूला करते आणि आपला पाय सोडवते आणि बरोबर अंगठीपर्यंत पोहोचते. आता अंगठी जर हाताने पकडली असती तर जास्त बरं झालं असतं, पण नाही. ती सुद्धा ते बोट आपलं वर करते आणि बरोबर त्या बोटामध्ये अंगठी घेते आणि मग अंगठीसुद्धा काय ऐकते, जाऊन आता घट्ट बोटामध्ये बसते. त्यानंतरला आता अंगठी बोटामध्ये घट्ट बसल्यानंतर तसाच हात घेऊन वरती येते आणि म्हणते, सापडली, अंगठी सापडली. काऊ तुझी अंगठी सापडली, माझा आशीर्वाद तुला मिळाला. त्यानंतरला इथे आता कावेरीने अंगठी तर काढलेली असते. त्यानंतर काऊ आपल्या मैत्रिणीला, जिवलग मैत्रिणीला मिठी मारते आणि म्हणते की हे काय केलंस तू काऊ, तुला काय झालं असतं म्हणजे, का तू पाण्यामध्ये उडी मारलीस. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, काऊ अगं असं काय करतेस, ज्या वेळेला लहान असताना आगीमध्ये तू मला वाचवायला उडी मारली होतीस, बरोबर की नाही. हे तर पाणी आहे, तू तर मला आगीतून वाचवलेस, तेव्हा तू तुझ्या जीवाची पर्वा नाही केलीस, मग मी आता माझ्या जीवाची पर्वा कशी काय करणार. असं कावेरी आपल्या मैत्रिणीला, काऊला म्हणत असते. ती म्हणते, बरं चला काही हरकत नाही, तुझी अंगठी तर मिळाली ना, ते सगळ्यात महत्त्वाचं. बरं हे घे, मी तुला तुझी अंगठी काढून देते. तेव्हा इथे कावेरी आता बोटातून अंगठी काढत असताना ती मात्र निघतच नसते, अगदी घट्ट बसलेली असते. तेव्हा इथे काऊ म्हणते, कावेरी अगं हळू कर ना, तुझ्या हाताला लागेल ना, जाऊ दे, असू दे, थांब. तेव्हा कावेरी म्हणत असते, अगं पण ही एवढी घट्ट कशी काय बसली, थांब मी काढून देते. तेव्हा इथे आता उदय म्हणत असतो, कावेरी हे बघ अशी काढू नकोस, आता सध्या राहू दे, माझा आशीर्वाद तुलाही मिळाला असं आपण समजूया. तू घरी गेल्यावर आहे ना साबणाच्या पाण्याने काढ, आता काढू नकोस, नाहीतर तुला त्रासच होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता कावेरीला फोन आलेला असतो आपल्या वडिलांचा. तेव्हा ती म्हणते, हापूस, हां हापूस बोला ना. तेव्हा चिकू रडतोय असं कळतं. ती म्हणते, काय चिकू रडतोय, चला आपण लवकरात लवकर जाऊया. त्यानंतरला इथे प्रेक्षकांनो आता सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात आणि इथे गरमागरम नाश्ता तयारसुद्धा होत असतो. छान इथे आता वडे, सांबर, खूपच चटणी, खूप नाश्ता तयार झालेला असतो, इडली सांबर सगळंच. त्याच्यामुळे पौर्णिमाच्या तोंडाला पाणी आलेलं असतं. ती म्हणते, कधी एकदा सगळेजण नाश्ता करायला बसत आहेत आणि मला इथे भूक लागले, कधी पोटभर खाते असं वाटते. तेव्हा इथे यश आपल्या मित्राला फोन करत असतो. तो म्हणत असतो की हा सनी कुठे राहिला ना काय माहिती, मगापासून फोन करतोय. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की यश फोन नंतर, आधी नाश्ता करायला बस बरं, चल नाश्ता करून घे. तेव्हा इथे आता सगळ्यांना आपली जी विद्या आहे ना ती गरमागरम नाश्ता तयार करत असते आणि सगळ्यांना वाढतसुद्धा असते अगदी प्रेमाने.
त्यानंतर इथे आता यशसुद्धा नाश्ता करायला बसलेला असतो. त्याने बाजूलाच आपला फोन ठेवलेला असतो. त्याच्यावरती उदयदादा असा आता फोन आलेला असतो आणि त्याचा फोटोही आलेला असतो. तेव्हा उदयदादाचा फोन आल्यानंतर सुलक्षणाचं सुद्धा लक्ष जातं आणि ती आपल्या मुलाचा फोटो बघते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे यश सुलक्षणाला म्हणत असतो की अगं कोकणामध्ये आपल्या देवी आईची जत्रा आहे ना, तर चल ना आपण सुद्धा तिथे महाआरतीला जाऊया, जत्रेला जाऊया ना. 3 दिवस कार्यक्रम होणार आहे तो. जाऊया ना गं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सुलक्षणा आता म्हणत असते की आपण कशाला जाऊया. तेव्हा यश हट्ट करत असतो. तेव्हा इकडे यमुना म्हणत असते, काय रे, जत्रेला जायचं आहे की अजून कुठली दुसरी गोष्ट आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गावच्या त्या सावकाराने सांगितलं होतं की बाहेर गेलेल्या माणसांना आरतीला बोलवायचं आहे म्हणून. त्या 10 माणसांना आता कसं बोलवणार हे आता कावेरी त्या सावकाराला सांगत असते. ती म्हणते की गावाबाहेर गेलेली माणसं आरतीला नक्की येणार आणि ते मी करून दाखवणारच, असं ती आता गावच्या समोर सगळ्यांसमोर म्हणत असते.